तर सत्ता स्थापनेनंतर महायुतीसमोर मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच कायम आहे। मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी इच्छुक आमदारांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार महायुतीचा हा पेच कसा सोडवणार बघूया रिपोर्टमध्ये। मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल। असं आहे की आमचा पण स्टाईल रेट चांगला आहे, तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या। या सर्वांचा ताळमेळ बसवणं हे नेत्यांचं कौशल्य त्यांना दाखवावं लागणार आहे आणि त्या आधारेच या नवीन मंत्र्यांची निवड करावी लागेल। विधानसभेच्या निकालानंतर 13 दिवसांनी राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण यावरून अनेक खल झाले। शेवटी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची आणि एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या सोबतीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। हा सस्पेन्स संपतो न संपतो तोच आता मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा पेच महायुतीसमोर निर्माण झालाय। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। त्याआधीच 11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असा अंदाज वर्तवला जातोय। मंत्रिमंडळ येत्या काही दिवसांमध्ये फायनल होईल, त्याचा विस्तार देखील होईल, शपथविधी देखील होईल। परंतु तोपर्यंत महाराष्ट्राचा विकासात्मक गाडा पुढे नेण्यासाठी तिघांचं नेतृत्व कॅबिनेट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू शकतात हा आम्हाला देखील विश्वास आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील विश्वास। आता मला पक्षाचं मत किंवा या तिघांचं मत माहिती नाही, पण मला असं वाटतं की हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्की होईल। दरम्यान नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार, महायुतीतल्या कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही। मात्र भाजपला 22, शिंदे गटाला 11 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला 11 ते 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। पण ही मंत्रिपद मिळवताना शिंदे गटाला 2 मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे। त्यातलं पहिलं आव्हान म्हणजे अजित पवार गटाचा विरोध। मंत्रिमंडळ विस्ताराचा हा फॉर्म्युला अजित पवार गटाला मान्य नाही। आमदार संख्येनुसार शिंदे गट दुसऱ्या स्थानी, तरीही विजयाच्या स्ट्राईक रेटनुसारच मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित व्हावा अशी अजित पवार गटातील नेत्यांची मागणी आहे। शिंदे गटाने जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले। आमच्या गटाला त्या मनात फार कमी जागा मिळाल्या, त्यामुळे आमचे निवडून आले। पण ज्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये बीजेपी 1 नंबरला आहे आमच्यामध्ये, आणि 2 नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे, 3 नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे। थोडासा फरक आहे 2 नंबर 3 नंबर मध्ये। आमच्या म्हणणं असं आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे, तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या। शिंदे गटासमोर दुसरं आव्हान म्हणजे पक्षातील अंतर्गत कुरघोडी। मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी इच्छुक नेत्यांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे। त्यामुळे मंत्रिमंडळाची घोषणा करताना तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे। एकंदरीत आता जर पाहिलं या विधानसभेमध्ये 232 सदस्य हे महायुतीकडे आहेत आणि असलेली मंत्रिपदे हे एकूण 43 आहेत। म्हणून निश्चितच आहेत, यात थोडी कसरत करावी लागेल। अनेक जण सिनियर आमदार आहेत, अनेकांचा अनुभव आहे। या सर्वांचा ताळमेळ बसवणं हे नेत्यांचं एक वेगळं काय म्हणता येईल त्याला कौशल्य त्यांना दाखवावं लागणार आहे आणि त्या आधारेच या नवीन मंत्र्यांची निवड करावी लागेल। यावर तोडगा काढण्यासाठी शिंदे गटानं आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार केलंय। या प्रगती पुस्तकानुसार संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। संभाव्य मंत्र्यांच्या यादीत उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांच्यासह भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे या 5 नव्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। एकीकडे जास्तीत जास्त मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी अजित पवार गटाशी संघर्ष आणि दुसरीकडे पक्षातील अंतर्गत कुरघोडीचं राजकारण थोपवण्यासाठी एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी।